किती भांडवलं म्हटलं. रोज सकाळी उठतो दारूच्या गुत्त्यावर जातो म्हटलं. दारू पिऊन घराला येतो म्हटलं. सगळ्या संसाराचा सत्यानाश केला पाहिजे असं. मला दारूने भेटलाय ना माझं नशीब फुटलंय ग. उघडं फाटलंय ग माझ्या अंगात नाही चोरी उघडं फाटलंय ग. ऐकलं का म्हटलं. मला दारूने भेटलंय नवरा माझं नशीब फुटलंय ग. माझ्या अंगात नाही चोरी लुगडं फाटलंय ग. त्या मेल्यानं असं भांडवलं जसं लग्न लावलं जसं कपड्याचं बाशिंग सुटलं म्हटलं. रोज उठतो आणि दारू पिऊन येतो म्हटलं. असं येणार म्हणजे पेणार असं. सकाळी उठतो आट्यावर जातो दारू पिऊन घराला येतो. सकाळी उठतो आट्यावर जातो दारू पिऊन घराला येतो.
काय सांगितलं ऐकलं? काय झालं? सकाळी उठतो अड्ड्यावर जातो दारू पिऊन घराला येतो माझ्या अंगात नाही चोरी लुगडं फाटलंय ग 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 ऐकलं का बाबा म्हटलं? काय म्हणले ना? तुला किती समजून सांगितलं म्हटलं? काय म्हणले सांगितलं? नाही कसं झालं? पेनार म्हणजे पेनार गणगोतात नाही मालकीत नातेवाईकात नाही मालकीत गणगोतात नाही मालकीत गावात नाही मालकीत महिन्याला नाही सुधारला माझ्या अंगात नाही चोरी लुगडं फाटलंय ग माझ्या अंगात नाही चोरी लुगडं फाटलंय ग तुला गणगोतात मार्केट नाही म्हटलं गावातले सगळे लोक थुकता म्हटलं मला सगळं नाही फक्त देशी पाहिजे हा पोरकातील कुला बोला गरज नाही पीठ भयान पोरकातील कुला बोला गरज नाही पीठ भयान हो ऐकलं अरे पोरं कुलबुल करतील घरात चिमूट भरपीट नाही आता छटा घालून जातो काय करतो छटा घालून द्यायला काय मुंगीची अवलाद आहे का आमची हा आमची मुंगीची अवलाद आहे इतक्या छटा घालून जातो असं मला दारुडे भेटलाय नवरा माझा नशीब फुटलाय ग माझ्या अंगात नाही चोरी लुगडं फाटलंय ग माझ्या अंगात नाही चोरी लुगडं फाटलंय ग मेला सुधारायचंच नाही हा हे पोरी हा मेला म्हणलं सुधारायचा नाही म्हटलं हा कोणीतरी बंगाली फुटवायच्या मागे हो आई लाडक्या बायकोला याने माहेरी पाठवली मायारी पाठवली एक बाई बंगाली पाठवली याला मायारी पाठवली एक बाई बंगाली पाठवली मायारी पाठवली एक बाई बंगाली पाठवली मायारी पाठवली एक बाई बंगाली पाठवली हो लाडक्या बायकोला याला मायारी पाठवली
माहेरी पाठवली एक बाई बंगाली पटवली माहेरी पाठवली एक बाई बंगाली पटवली माहेरी पाठवली काय म्हणली लाडक्या बायकुला याला माहेरी पाठवली माहेरी पाठवली एक बाई बंगाली पटवली तरी सुधायचं नाही हा? अरे लाजाचं पत्ता राहू दे का? अरे लोकांच्या चपला तुटल्या तर पोरी भेटाना हा तरी पोरी भेटाना तरी तो सारखा नालाय का अजून सुधारणा हो हा काय विचार मग हा ना भाऊ गावात कुठल्या वळी द्या हा शेर संपय हा अरे सरपंच म्हण सरपंच खरं सांग वहिनी जेव्हापासून भाऊ सरपंच झाले त्या भाऊला सांगायचं आपल्या घरामध्ये 3 वस्तू का कमी तेवढ्या 3 वस्तू का आणून दिल्या तर ठीक नाहीतर तुमची माझी सोडची ठीक लावली काढी झालो मोकळा मी आता सांगायचं 3 वस्तू का आणून द्यायच्या नाही आणून दिल्या तुमची माझी सोडचिट्टी आल्या असताना मोकळ्या वा पावशेर लुंगी पावशेर गाजा भगवी लुंगी अल्लाह निरंजन अहो तुम्हाला सांगत ऐका कारभारी तुम्ही बाजाराला जावा आणि बाजाराला जावा ना हे भल्या. कारभारीने तुम्हाला सांगते तुम्ही बाजाराला जावाना कारभारी बाजाराला जावाना
काय सांगितलं तुम्ही भाऊला? हा, संस्कार. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू, सोन्यापेक्षा पिवळी. काय एवढी अवघड आहे का? सोन्यापेक्षा पिवळी वस्तू एवढी अवघड आहे का? हा, तो कोळसा नाही राहत का? चालू ते वाटत कारभारी. ऐकलं का म्हणजे कारभारनी. एक काम करा, तुमच्या ती वस्तू सांगून द्या. मग अहो दुसरी वस्तू मग सांगते. तुम्ही ध्यानामध्ये ठेवा ना, कारभारी ध्यानामध्ये ठेवा ना. तुम्ही ध्यानामध्ये ठेवा ना, कारभारी ध्यानामध्ये ठेवा ना. ऐकलं म्हणलं बहिणी, साखरेपेक्षा गोड वस्तू. साखरेपेक्षा अहो भाऊ, अरे टोली मी खातो, तू वस्तू आणायला जात नाही, असं कसं काय? साखरेपेक्षा गोड वस्तू राहते ना. गुलाबबांबू. आता तिसरी वस्तू सांगून दे पाठवलं. तिसरी वस्तू यायची नाही. ऐकलं म्हणलं कारभारी, साखरेपेक्षा गोड वस्तू आणून द्यायची मला. नाही काही तिसरी वस्तू भेटणारच नाही ना, अजिबात नाही. या काम करा, तिसरी वस्तू भेटायची नाही. तुम्ही फक्त सोडचिठ्ठी घ्या. तुम्ही सोडचिठ्ठी घ्या. मी तयारच आहे इकडं. मी इकडं तयारच आहे. सांगू अहो तिसरी वस्तू मी तुम्हाला सांगते. तुम्ही ध्यानामध्ये ठेवा ना, कारभारी बाजाराला जावा ना. बाजाराला जावा ना. अहो तुमच्यापेक्षा व सुंदर नवरा मला आणून द्या वाहन राया. बाजारात जाऊन 3 वस्तू घेऊन या.
पहिली वस्तू सांगितली तुम्हाला कोणची? सोन्यापेक्षा पिवळी. दुसरी वस्तू सांगितली तुम्हाला पेक्षा गोड वस्तू. आणि तिसरी वस्तू सांगितली तुम्हाला माझ्यापासून सुंदर नवरा. तुमच्यापेक्षा मला सुंदर नवरा पाहिजे. माझ्यापासून भेटायचं व म्हणे मी वडा करण्याची माझ्यापासून सुंदर नवरा म्हणे तू सोंगायला नका रे. ए भाऊ एवढं उतार मुतारने चालायचं आपल्याला. नको 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 अरे नको घे ते पायीच्या रूम. ऐकलं म्हणलं कारभारणी तुला 3 वस्तू आणून देतो यात काही नवल नाही. हवा ऐक कारभारणी का तुला सांगतो वस्तू तपासून पावाहन बाई ग तपासून पावाहन. तपासून पावाना डले हवा सोन्यापेक्षा हळद पिवळी त्याला मध्ये वाहन राह्या. ऐकलं म्हणलं कारभारणी सोन्यापेक्षा गोड वस्तू पिवळी वस्तू तुला आणून दिली. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू म्हणजे खंडेरायाचं भांडार. आपण तिला हळद म्हणतो काही लोक भांडार म्हणतात. भक्त जेजुरीला जाणार भंडाराची उधळण होणार. सकाळी सूर्याचं पिवळं किरण पडणार त्या किरणामध्ये भांडार उधळणार. हो पिवळं ऊन पडणार मग भंडाराची उधळण होणार. म्हणून लोक म्हणतात भांडार तेव्हा तुझी सोन्याची जेजुरी जर भाऊ खरंच सोन्याची जेजुरी असती वाईनं उकरून नेली असती आपण काय जायला नाही. गाणगापुराला भस्माचा डोंगर आहे मध्ये पूर्वी वरती चढून जायला लागत होतं आता खाली उतरायला लागत म्हणजे. देवाची सोन्याची जेजुरी कशी हवा पडेल त्याच्या उन्हा लवकर घेऊन या जल्दी घेऊन या पिवळं सोनं पडेल त्याच्या उन्हा लवकर घेऊन या जल्दी घेऊन या पिवळं सोनं.
देवाचा मांडव घातला महाराज मांडव घातला या संसारी लागला मला भक्तीचा लळा रे खबरेचा कुटका भंडारा भडका सदा आनंदाचा येतो खंडेराव महाराज की बोला बोला सदा आनंदाचा येतो खंडेराव महाराज की जय. हर हर महादेव. सिंधुवन मोरया आत्मा सीतारा देव सगळे राष्ट्र मोठ्या
लाल खोबरं साल मळका करी देव ओवळी नाना खोबरं तुका मनाला भडका सदा आनंद संग्राम महाराज की जय.